नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत. गुरुदेव चरित्र. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे हे चरित्र. या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत. चला तर मग येत आहे ना. हरिओम. ब्रह्मवर्तास सुभेदार म्हणून एक कण्वशास्त्रीय घराणे चांगले श्रीमंत सुखवस्तू होते. त्यांच्या वाड्यातील परिसरात एकदा 4-5 बैरागी अन्नाकरता आले. सुभेदाराने त्यांना आग्रह करून भोजन दिले. त्यांनी यथेच्छ भोजनही केले, पण जाताना त्यांनी तेथील काही लाकडे न विचारताच घेऊन ते जाऊ लागले. त्यामुळे सुभेदाराने त्यांना तुरुंगात घातले. काही दिवसांनी जाताना ते बैरागी सुभेदारांजवळ आले व संतापाने म्हणाले, आम्हाला त्रास दिल्याबद्दल ईश्वर तुझे हाल हाल करेल. असे बोलून ते बैरागी निघूनही गेले. यानंतर सुभेदारांचे वडील बंधू मरण पावले. असेच काही दिवस गेले. एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळी एक स्त्री सुभेदारांच्या वाड्यातून बाहेर पडून रडत रडत गंगा किनाऱ्याकडे निघून गेली. ते महाराजांनी पाहिले. महाराजांनी ती कोण होती हे पणही ओळखले. दुसऱ्या दिवशी सुभेदारांचा पुतण्या तिथे आला असताना त्याला महाराज म्हणाले, माधवराव, काल रात्री लक्ष्मी तुमच्या वाड्यातून बाहेर पडत रडत रडत निघून गेली, तरी यापुढे सावधगिरीने वागावे. महाराजांचे हे बोलणे ऐकून तो फार खिन्न झाला. असेच पुढे काही दिवसांनी एकदा ग्वाल्हेर येथील गोपालाचार्यचे शिष्य महाराजांच्या दर्शनास आले होते. नित्याप्रमाणे महाराजांचे पुराण चालू असताना मध्येच त्या शास्त्रीबुवांनी महाराजांचे सांगणे व्याकरण शास्त्राच्या विरुद्ध आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी अनेक ग्रंथाचे आधार दाखवून सौम्यपणाने शांतपणे आपण केलेले समास आणि अर्थ योग्य मानण्यास हरकत नाही हे त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर शास्त्रीबुवांचे समाधान झाले. पुढे दशहरामध्ये शास्त्रीबुवांना पुराण सांगण्याची मनापासून इच्छा झाली, परंतु दुसऱ्या कोणत्या तरी मंदिरात जाऊन सांगावे, कारण येथे महाराजांचे पुराण चालू होते. तेव्हा त्यांनी तसा मनातल्या मनात विचार केला हे महाराजांनी ओळखले. तेव्हा महाराजांनी राम मंदिरातील आपले चालू असलेले पुराण त्याच वेळी बंद करून तेथेच शास्त्रीबुवांना पुराण सांगण्यास बसवले. श्रोतृवर्ग अन्यत्र कोठेही येणार नाही म्हणून येथेच पुराण करविले हे जेव्हा शास्त्रीबुवांना कळले, तेव्हा महाराजांचे दिव्य चारित्र्य पाहून शास्त्रीबुवा मात्र तेथेच महाराजांचे निश्रम भक्त झाले. खरे तर चोरी करणे हे पाप किंवा वाईट कृत्य जरी असलं तरी घरात श्रीमंती असताना 4-2 लाकडे नेल्याने सुभेदारांना काही कमी पडणारे नव्हते. त्यांच्या प्रारब्धातील भोग म्हणून त्यांनी ते सोडून द्यायला हवे होते. परंतु सुभेदाराने त्यांना तुरुंगात टाकल्याने त्यांचा रोष मात्र त्यांनी ओढवून घेतला. संतापाने बोललेले शब्द पुढे सुभेदारांना भाकीत ठरले. कसे असते ना, कोणी अंतःकरणापासून चांगले किंवा वाईट असे शब्द उच्चारतो ते पुढे भविष्यात वर किंवा शापित फळ ठरतात. हेच संचित कर्म आणि तेच त्यावेळी प्रारब्ध ठरते. काही संचित फळे हे तिथल्या तिथेच भोग देऊन जातात, पण जर ते फेडले गेले नाही तर पुढच्या जन्मास मात्र प्रारब्ध म्हणून भोग भोगण्यास प्राप्त होतात. मनुष्य जन्म हा अनेक चांगल्या वाईट गुणाने बनलेला असतो. साधकाने आपल्यातील चांगल्या गुणांना आपल्या आत्म्याशी संबंध ठेवावा व या सगुणांचा समावेश आल्यास स्थिर असलेल्या ईश्वराच्या सान्निध्यात राहून निर्गुणाचा आनंद लुटावा. चांगल्या गुणांच्या सततच्या विचाराने कृतीने वाईट गुणांचा क्षय होत जातो. लक्षात घ्या. पण मायेच्या प्रभावाने चांगल्या गुणांबरोबर त्याच्याच सोबतीने वाईट गुण मध्येच डोकावत असतात. तेच वाईट गुण विवेक बुद्धीने दूर सारत राहिल्यास
त्याचा हळूहळू क्षय होत असतो. हे असेच चांगले किंवा वाईट गुणांचे द्वंद्व अनेक काळापासून चालत आलेले आहे. सर्वत्र तेच चालते. रामायण महाभारतातल्या गोष्टीतून यांनी आपल्याला शिकावयास मिळते. पुराण या गोष्टी त्यातून ते सांगून जातात. आपण फक्त विवेक बुद्धीने ते जाणून घ्यावयास हवे. सततच्या या अभ्यासानंतर विवेक बुद्धीची वाढ होऊन जाते. तिची सवय आपल्याला आपोआप लागून जाते आणि ती सवय ठेवणे हेच योग्य आहे. लक्षात आलं? असो, इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगामध्ये. गुरुदेव दत्त.